पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, आज शेवटी शपथविधी होणारा, त्यासाठी विदर्भातले जे लोक उत्साही आहेत ना, सारे शपथविधीसाठी आल्यात. आणि देवाभाऊ पण मुख्यमंत्री, त्याच्यानं की एक वेगळाच आनंद याच्या चेहऱ्या दिसला. हे पब्लिक आहे का काय राजे, याला म्हणतात खरा राजकारणी माणूस आणि याला म्हणतात खरं पक्षप्रेम. भारतीय जनता पार्टीने यावेळेस तळागाळात जो काय मेहनत घेतली राजे, सगळ्यात जास्त योगदान जर दिलं असेल तर त्या लाडक्या बहिणीने दिलं. हा एक लय मोठा ग्रुप, सारा विदर्भातला ग्रुप आहे. आमदार निवास आहे, भैरमी बाय, तर माझ्यासोबत करा सर. आता होऊन राहिला मुख्यमंत्री आपला, म्हणजे तुमचा भारतीय जनता पार्टीचा कोणता उत्साह आहे सांगा बाजार असं. जेव्हा भाऊ मुख्यमंत्री होऊन राहिले म्हणून खूप मोठा उत्साह आहे. तर आणखीन एक सर उत्साह आहे, पण उत्साहाचं किरकोळ सांगितलं मला. सांगा सर काय म्हणणं आहे बा. देवा भाऊने जे म्हटलं होतं आम्ही पुन्हा येऊ हे सत्य झालेलं आहे. पुन्हा येऊ, अरे काय राजे पुन्हा येऊ काय लोकांना त्याच्या पुन्हा येऊचे राजे वाक्य केले, काय मेम बनवले त्याचं तेल माहित. पण त्या माणसानं ते झोल खाल्ली नाही, अशी झोल खाल्ली नाही. अरे विरोधी पक्षाला माणूसच नाही ठेवला. राजे 18 10 आमच्या विदर्भात खताचा पोत्र आले ते 20 16 10 अशी कंडिशन करून ठेवली. हा सारा ग्रुप आहे. आणखीन एक दादा काय म्हणते उत्साह. एकदम जोरात आहे. देवाभाऊचं काम विदर्भात आहे. तुम्ही कोणा गावून आले पण कोणा आमदार माध्यमातून आले सांगा जरा सांगले. मी आदरणीय संजीव कुटे यांच्या नेतृत्वात आलेलो आहोत देवाभाऊसाठी. म्हणजे संजीव कुटे जळगाव जांबूज, अरे माणूस राजे देव माणूस आहे ना. विदर्भात 2 आमदार इतके फिक्स असतात, एक प्रतापदादा काळे प्रतापदादा अडसळ धामणगाव रेल्वे अमरावतीतून आणि संजीव कुटे जळगाव जांबूज. या माणसाचं काम जिल्ह्याच्या बाहेर आहे. दादा सांगा उत्साह. एक नंबर संजीव भाऊच्या नेतृत्वात आलो आम्ही जळगाव जामोद मतदारसंघातून. बरं असं वाटतं का की संजीव भाऊ यावर्षी लाल दिवस गाडी भेटेल? 100% संजीव भाऊ काम बोलताय, काम बोलताय संजीव भाऊ का काम बोलताय, काम बोलताय ना बोलताय. याशिवाय आणखी या ठिकाणी दादाच्या घरात म्हणजे प्रचाराच्या टाइमले हे दुपट्टे या माणसानं आजही एकमेव दिसले पण घात दुपट्टा आहे. खरे भारतीय जनता पार्टी समर्थक दिसतात. दादा आज डबल बसून आलं सरकार, काय म्हणते उत्साह सांगा जरा सर मला. चांगला आहे भाऊ, एक नंबर आहे. भले सीटा आल्या, अरे बाबा लय झाला ना, भले सीटा आल्या. भारतीय जनता पार्टीचा जो देवभाऊंनी लाडक्या बहिणींना जो पैसा दिले, समजा 1 महिना जो ऍडव्हान्स टाकला, हा विश्वास आला महिलांना की बुवा हे सरकार भविष्यात काहीतरी आणखीन करू शकते. असं आहे काय? हो. पण राजे लोक तर असे म्हणाले की ते इव्हेंट मशीन हॅक केली म्हणते बा, धंदा नाही झाला दुसऱ्याकडे लवकरात भरती करा. याचं तर म्हणणं आहे की विरोधी पक्ष राहिलाच नाही ना कुठे. संजय राऊत पहिले भरती करायला लागते. जळगावला आता तो भाजप करायला तिकडे पहिले भरती करायला काही जमलं नाही. तर त्या ठिकाणून जर विचार केला तर एक श्वेताताई मारले, याशिवाय आमचे आकाशदादा फुंडकर, संजीव भाऊ आणि एक शिवसेनेच्या गट कोणतरी असे 3-4 असे 4 जण जे आहेत ते महायुतीचे आल्यात. हा सर्व ग्रुप आहे. आता लोकांच्या प्रतिक्रियेत काय म्हणते सर यावेळेस कसा उत्साह आहे आणि कोणत्या प्रकारचे भारतीय जनता पार्टीचं यशाचे तुम्हाला गमक वाटते? उत्साह खूप चांगल्या प्रकारे आहे आणि भारतीय जनता पार्टीने जे काही हे वचन दिले होते ते पूर्ण केलेले आहे, त्याच्यामुळे उत्साह खूप जोरात आहे. बरं मला एक सांगा, तुम्ही कोण्या विधानसभा क्षेत्रातून आले, कोणत्या आमदार बाबत तुमच्या माध्यमातून सांगा. आमचा विधानसभा आहे जळगाव जामोद आणि आमची एकच गाव संजीव भाऊ, डॉक्टर संजीव भाऊ. बरं आता आज तर शपथविधी होणार आहे, असं वाटतं का की संजीव भाऊ यावर्षी लाल दिवस गाडी भेटेल? हा 100% भेटणारच आहे. तर या लोकांचा हा सारा उत्साह, कोणाची इच्छा आहे का बा? बरं आणखीन एक सर आहेत. सर गोष्ट अशी झाली आहे की 132 सीटा आल्या म्हटलं भारतीय जनता पार्टीच्या, गेले गद्दार मग त्याचे जो बनाल्या. अजित दादाने असं म्हटलं अजित दादाचे 41 झाल्या, इकडे शिवसेना 20, काँग्रेस 16, नाना पटोले साहेब 230 मतांना आले. आणि याशिवाय आपले पवार साहेब 10 सीटा. जे ना घर फोडलं त्या घर फोडायला लोकांना त्याच्या मतपेटीत उत्तर दिलं आहे काय? जरूरच. कारण आतापर्यंत ज्या राजकारणात ज्यांना गद्दार म्हटलं गेलं किंवा घरफोडे म्हटलं गेलं आणि सर्वात जास्त आमचे देवेंद्र फडणवीस आमचे नेते यांच्या वैयक्तिक टीकेवर आणि त्याच्यानंतर आमचे संजीव कुटे असतील यांच्याही वैयक्तिक टीकेवर या सर्व लाडक्या बहिणी आणि कार्यकर्त्यांनी जो जोमाने काम करून तो विजयश्री खेचून आला पूर्ण महाराष्ट्रभर. याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की या ज्या लोकांनी आम्हाला जे म्हटलं हेच लोक त्या पद्धतीचे आहेत, त्यामुळे त्यांना जनतेने नाकारलं. कारण इतक्या वर्षाच्या राजकारणात यांनी या जनतेसाठी सर्वसामान्य माणसासाठी जो आमचा विकास आहे तो शाश्वत विकास आहे आणि शून्य माणूस तिथून आमची सुरुवात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी याच्या पुढच्या राजकारणात या सामान्य माणसापासून जे आमचे मोदीजीचे ध्येय आहे सुशासन, त्याला हे
जनतेला आवडलेला आहे. त्यामुळे जनतेने हे भरभरून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या झोळीत 132 सीट तसेच महायुतीच्या 233 सीट दिल्या आहेत. त्यासोबत सन्माननीय सरपंच आजच्या गावचे बाबा यावर्षी तर रूपलाल महाराज महामंडळाची स्थापना केली, त्याच्यात पुरा भारी समाज भाजपकडे गेला काय? 90 पेक्षा जास्त टक्के भारी समाज हा भारतीय जनता पार्टीकडे गेला. आणि तसाही भारतीय जनता पार्टी सोबत भारी समाज असते. जो हिंदू की बात करेगा याच्या सोबत पूर्ण भारी समाज राहिलेला. असं पाहिलं रमेश भाऊ बोलत त्याने सांगितलं होतं की यावर्षी आपण काँग्रेस सोबत जाऊ. बोललं ते तुम्ही भरोशावर ठेवलं पोरगी दुसऱ्याला दिली. नाही रमेश भाऊ स्वतः म्हणजे संजू भाऊच्या प्रचारार्थ काम केलं, संजू भाऊ साठी काम केलं. पण रमेशचंद्र घोलपनं भारी समाज आहे काय? रमेश भाऊ म्हणजे भारी समाज आहे काय? भारी समाज त्या लोकांसोबत आहे जे हिंदुत्वाची गोष्ट करीन, जे धर्माची गोष्ट करीन, जे आई बहिणीच्या रक्षणाची गोष्ट करीन, त्या सरकार संघ भारी समाज असते. एकूण शपथविधी होणार. राजेव मी विदर्भातून आलो. राजेव तिकडे जर म्हणसाल तर थंडी, आणि इकडे मला निरा घामाच्या धारा निघून राहिल्या बाबा पा. म्हणजे भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला तर कोणा टाइमला कुठचं वातावरण बदलेल सांगता येत नाही. पण इतक्या गरमीतही या पुऱ्या शपथविधीचा आणि हा सारा उत्साह तुम्हाला गावरान 90वर पाहायला भेटणार आहे. आपलं वराडी भाषा चॅनल आहे गावरान 90. युट्यूबवर जायचं गावरान म्हटलं की आठवते 90चा आपला रोजचा संबंध येते. त्याच्यानं गावरान 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून की नाही आपली वराळातली विदर्भातली भाषा की नाही जिकडे तिकडे गेली पाहिजे ना बा. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, छत्रपति शिवाजी